नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो आज आहे संडे आणि आत्ता आम्ही चाललो आहोत मॉलमध्ये, कारण मुद्रासाठी थोडीशी शॉपिंग करायची आहे. तिला थोडंसं समरसाठी तिला वेगवेगळे कपडे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तिची स्कूलसुद्धा आता सुरू होते आणि तिचा बड्डे मंथसुद्धा आहे, त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. सो आज आम्ही ठरवलं आहे की आज तिच्यासाठी शॉपिंग करूया. सो आत्ता आम्ही निघालो आहोत मॉलमध्ये. सो जेवढं जमेल तेवढं मी शूट करेन, कारण खरेदी करताना शूट करायला एवढं मिळत नाही. पूर्ण माझं लक्ष असणार आहे खरेदी करण्यावर. सो मी मुद्राला काय काय घेते आहे, कोणते कोणते ड्रेस घेते आहे, त्याची प्राईस वगैरे काय असणार आहे, त्याचा एक छोटासा हॉलसुद्धा बनवेलच. सो मॉलमध्ये मी थोडंसं शूट करेन आणि बाकी मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये दिसेल. चला तर आता मी जातो आणि मग मी तुम्हाला भेटते. तर आत्ता आम्ही आलो आहोत कल्याणच्या मेट्रो मॉलमध्ये, जिथे आम्हाला शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन मिळतात आणि लहान मुलांच्या कपड्यांसाठी इथे भरपूर ऑप्शन आहेत आणि डेली वेअरसाठी जर घ्यायचं असेल तर भरपूर चांगले शॉप आहेत आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. लहान मुलांसाठी शॉपिंग हे एवढं काही महत्त्वाचं नसतं. त्यांना महत्त्वाचं असतं म्हणजे खेळणं, आणि त्याच्यासाठीच आम्ही इथे पहिल्यांदा मुलांना मस्त खेळवणार आणि पुढे जाणार खरेदीसाठी. सो मॉलमध्ये जाऊन आलेलो आहोत आणि खूप म्हणजे खूप गरमी आहे. सो मी आत्ताच लगेच तुम्हाला जे ड्रेसेस वगैरे घेतलेले आहेत ते दाखवणार आहे, कारण नंतर वेळ मिळणार नाही आहेत. आणि काही तिचे स्कूलसाठी मी घेतलेले आहेत सध्या युनिफॉर्म नसल्यामुळे, त्यामुळे ते वापरले जाणार आहेत. त्यामुळे फटाफट मी तुम्हाला दाखवते मी तिच्यासाठी काय काय घेतलं आहे आणि कुठून घेतलं आहे ते सुद्धा दाखवते. हा आहे तिचा क्यूट. सो हे बघा, हा असा क्यूट तिला वन पीस घेतलेला आहे बेबी पिंक कलरचा आणि आतमध्ये सेपरेट असं टी शर्ट आहे. आणि हा मी घेतलेला आहे स्टाईल अपमधून, जो मला मिळालेला आहे 699 रुपीजला. सो मोस्टली मी तिचे जे ड्रेसेस आहे ते फर्स्ट क्रायवरून ऑर्डर करते, पण सध्या मला मॉलमध्ये एवढे चांगले चांगले ब्रँड मिळत आहेत आणि अफोर्डेबल आहे, त्यामुळे मी सध्या तिची शॉपिंग आहे मुद्राची ती मी मॉलमध्येच करते. सो हा स्टाईल अपमध्ये मी घेतलेला आहे. सो हा आहे फर्स्ट वन पीस. दुसरा आहे ही जीन्स. सो थोडंसं मला अशा पॅटर्नची जीन्स हवी होती, जी लूजमध्ये असते, त्याला असे 2 पॉकेट्स आहे. आणि ही मी घेतलेली आहे इझी बाय असा ब्रँड आहे, त्याच्यामधून घेतलेली आहे. याची प्राईस आहे 699. सो 700ला ही मिळालेली आहे. सो ही जीन्स. आणि मोस्टली कमरेचा थोडासा इश्यू असतो, त्यामुळे ह्याला नॉड आहे, त्यामुळे आपण ॲडजस्टसुद्धा करू शकतो. सो मला जशी हवी होती तशी ही जीन्स मिळाली आहे. नेक्स्ट मी अजून एक घेतलं आहे, ते म्हणजे हे डंगरी. क्यूट अशी डंगरी आहे. सो खूप दिवस झाले तिला डंगरी घेतली नव्हती. सो ह्यावेळी मला आवडली. त्याच्यामध्ये हे येल्लो कलरचं असं प्लेन टी शर्ट आहे आणि ही आहे डंगरी. सो आपण आतमध्ये टी शर्ट आहे ते चेंज करू शकतो. हे सुद्धा मी घेतलेलं स्टाईल अपमधून. हे सुद्धा मी स्टाईल अपमधून घेतले आहे, जे आहे 499 रुपीजला. सो 500 रुपीजला हा पूर्ण सेट आहे. सो त्यानंतर तुम्हाला मी टी शर्ट दाखवते. सो हे आहे एक टी शर्ट, जे मी घेतलं आहे 159 रुपीज इझी बायवरून. हे आहे दुसरं, इझी बायवरूनच घेतलेलं आहे 159 रुपीज. त्यानंतर हे मला 99 रुपीजला मिळालेत, जे इझी बायवरूनच घेतलेले आहेत 99 रुपीजला, जे मला डेली तिला घरात घालण्यासाठी पॅन्टवर हवे होते. तो हा आहे 1. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी दुसरा कलर घेतला आहे, तो म्हणजे हा. त्यानंतर हा एक कलर त्याच्यामध्ये घेतला आहे. सो हे तिन्ही पण इझी बायवरूनच 99 रुपीजला मला मिळाले. त्यानंतर हे असं एक टी शर्ट तिला घेतलं आहे, जे मी स्टाईल अपमधून घेतलं आहे आणि स्टाईल अपला मला हे मिळालेलं 149 रुपीजला. त्यानंतर हे सुद्धा स्टाईल अपमध्येच घेतलं आहे 149 रुपीज. आणि हे सुद्धा मी स्टाईल अपमध्येच घेतले 149 रुपीज. सो असे मी क्यूट असे टी शर्ट्स घेतले तिथे. त्यानंतर सध्या समर सुरू झालेला आहे,
त्यामुळे स्पेशली मी तिला असे फ्रॉक घेतले आहेत जे समरसाठी तिला छान होईल. हे इझी बायवरून घेतले जे मला 199 रुपीजला मिळाले. सो हा आहे एक पोल्का डॉटवाला. दुसरा मी घेतला आहे हा पिंक कलरचा. हा सुद्धा मला मिळाला आहे 199 रुपीज. खूप क्यूट कलर होते आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. हा येल्लो कलरचा घेतला आहे. सगळं समर स्पेशल असे कलर तिला घेतले आहेत. आणि लास्ट म्हणजे हा ब्ल्यू कलर, लाईट ब्ल्यू कलर. सो हे 199 रुपीजला मला मिळाले. अशा पद्धतीने मस्त शॉपिंग तर झालेली आहे आणि अर्धा दिवससुद्धा झालेला आहे. आता दुपार होऊन गेली आहे. थोडासा आराम करणार आणि मग तुम्हाला मी भेटते. तर मस्त दुपारची झोप काढून आत्ता मी आली आहे किचनमध्ये यासाठी, कारण संध्याकाळची छोटीशी जी भूक असते त्यासाठी मी आत्ता बनवते आहे ह्या बेबी कॉर्नचं काहीतरी, त्याला आपण असंच मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे. सो जसं आपण भेंडी फ्राय वगैरे करतो तसंच मी बेबीकॉर्न फ्राय करते. बेबीकॉर्न मी ऑलरेडी मुद्रासाठी बनवलेलं आहे. तिला ते खूप आवडलं त्यामुळे मी त्यापासून हे बनवते. सो आता थोडी संध्याकाळच्या भुकेसाठी मी पुन्हा एकदा ही बनवते आहे रेसिपी. सो विचार केला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. तर टिफिन बॉक्समध्ये द्यायचं असेल किंवा असं संध्याकाळचं काहीतरी स्नॅक्स म्हणून खायचं असेल तर खूप छान आहेत बेबीकॉर्न. जसं की व्हेजिटेबल्स असल्यामुळे हेल्दी सुद्धा आहे. सो फटाफट मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने बनवते आणि एकदम क्विक रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. चला तर पहिल्यांदा मी बेबीकॉर्न आहे ते थोडंसं 2 मिनिटं बॉईल करून घेते आणि मग नेक्स्ट स्टेप काय आहे बघा. बेबीकॉर्न पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले, मग त्याचे एकाचे 2 तुकडे केले आणि थोडंसं मीठ टाकून आता मी फक्त 2 मिनिटं बॉईल करणार आहे आणि त्यानंतर मी काय काय ऍड करते ते तुम्हाला पुढे दाखवते. तर हे बघा बेबीकॉर्न मी 2 मिनिटं बॉईल करून यातलं पाणी आहे ते सगळं गाळून टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आता अगदी आपल्याला हवे तसे मसाले ऍड करायचे आहेत. तर मी आता मुद्रा खाणार आहे त्यासाठी मी अगदी थोडे मसाले ऍड करणार आहे. हळद घातली आहे, थोडीशी मिरची पूड, थोडीशी जिरा पूड. त्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ आहे ते मी ऑलरेडी घातलेलं होतं बॉईल करताना. अगदी थोडंसं मी पुन्हा एकदा घालते. त्यानंतर थोडासा चाट मसाला घालते. त्यानंतर मी ऍड करणार आहे बेसन. अगदी थोडेसं ऑरेगॅनो ऍड करणार आहे. हे ऑप्शनल आहे, जर तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही ऍड करू शकता. सो मी याच्यामध्ये थोडंसं ऑरेगॅनो ऍड केलं आहे. तर हे बघा सगळं व्यवस्थित मी कालवून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने हे रेडी होतं आहे. इथे मी तवा गरम करत ठेवला आहे आणि ह्याच्यावर आता मी लावून घेते. सो ह्याच्यामध्ये तुम्ही मिरीपूड ॲड केला तरी चालेल. आपल्या आवडीप्रमाणे कोणतेसुद्धा स्पाइस ॲड करू शकतो. त्याचबरोबर गार्लिकसुद्धा मी कधीतरी ह्याच्यामध्ये टाकते. गार्लिक पावडर असेल तरीसुद्धा चालेल किंवा गार्लिक बारीक चॉप करून टाकलं तरीसुद्धा चालेल. आता ह्याला दोन्ही साईडने मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपलं बेबीकॉर्न स्टार्टर रेडी होईल. सो मी थोडंसं ह्याला शॅलो फ्राय करते दोन्ही साईडने. सो हे बघा आता हे बेबीकॉर्न आहे ते झालेले आहेत. एका साईडने मी पलटी करून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या साईडने पलटी करते. मस्त क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत आणि ऑलरेडी हे बॉईल असल्यामुळे ते शिजलेलेच आहेत. फक्त क्रिस्पी होण्यासाठी 2-3 मिनटं परतवून घ्यायचं आहे. आता एक साईड झालेली आहे, दुसरी साईड झाली की मी गॅस बंद करणार आणि हे बेबीकॉर्न स्टार्टर रेडी होणार आहे. संध्याकाळी मी जे बेबीकॉर्नचं स्नॅक्स बनवलेलं ते मुद्राने मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर तिला मी घेऊन गेलेली गार्डनमध्ये आणि आता सगळं जेवून वगैरे हे माझं रोजचं रात्रीचं रुटीन आहे की मी पूर्ण ओटा आहे, गॅस आहे तो क्लीन करते आणि छान व्यवस्थित ठेवून नंतर मी झोपायला जाते. सो हे माझं रात्रीचं रोजचं रुटीन आहे. आणि त्यानंतर उद्यापासून मुद्राची शाळा सुरू होते. सो उद्या मी बनवणार आहे घावणे. सो त्यासाठी मी तांदूळ वगैरे भिजत घातलेले आहेत. ही सगळी तयारी करून आता मी जाणार आहे झोपायला. सो सध्या अशी चालू आहे मदर लाईफ. सकाळची सुरुवात होते किचनमध्ये आणि रात्र संपते सुद्धा किचनमध्ये. सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅनिंग करून नंतरच झोपायला जावं लागतं.
कारण आता लाईफचा नवीन पैलू सुरू झालेला आहे. कारण मुद्रा आत्ता स्कूलला जायला लागलेली आहे. तिचं स्कूल सुरू झालेलं आहे. सो आतापर्यंत नाही म्हटलं तरी सगळ्या गोष्टी आरामात असायच्या. ज्या गोष्टी असायच्या त्या घरातल्या घरात करायच्या असायच्या. पण आता तिचं स्कूल सुरू झाल्यामुळे सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करूनच कराव्या लागतात. पण मी ह्या सगळ्या गोष्टी छान एन्जॉय करते. आता मला सकाळी उठायलासुद्धा कंटाळा येत नाही. कारण एक्साइटमेंट असते की मुद्राला आज काय नवीन बनवून देऊ जेणेकरून ती खुश होईल. तर असा होता आजचा काहीचा दिवस. सो दिवस संपत आलेला आहे. माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता पुन्हा एकदा उद्यापासून मुलाची शाळा सुरू होते आहे. त्यामुळे लवकर उठायचं आहे, टिफिन बनवायचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सो मी सगळं ठरवून ठेवलेलं आहे उद्या मी काय बनवणार आहे. माझ्यासाठी सुद्धा हे खूप नवीन आहे. मी प्रयत्न करत राहीन की मी नवीन नवीन व्हिडिओज जे आहेत, आता सध्या मुलाचं स्कूल चालू आहे सो मी टिफिनमध्ये काय काय नवीन बनवते हे दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो आजचा दिवस तर इथेच संपलेला आहे. आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि मुद्राचा फर्स्ट डे स्कूलचा कसा होता, आम्ही काय काय शॉपिंग केली त्याचा सुद्धा मी व्हिडिओ आहे तो लवकरच अपलोड करेन. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. चला तर आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.